बाप रे, हे काय तूप जाळून टाकलं. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर एकदम मजेतच असाल. गेले काही दिवस झाले ना मी साय गोळा करत आहे. ती आता साय एवढी गोळा झाली ना, हा छोटा बाउल भरून ती साय मी गोळा केली. आता या टोपल्यामध्ये मी टाकणार आणि ती मिक्स करणार. यावेळेस ना मी जरा वेगळी पद्धत करत आहे तूप बनवण्यासाठी, आणि एवढी सोपी पद्धत आहे ना, अगदी 2 मिनिटात मी तूप तयार करून घेतलं. गेल्या वेळी ना मी रईने तूप बनवलं होतं, पण भरपूर वेळ लागला होता मला त्यामध्ये. यावेळी तुम्ही बघताय की मी किती साय गोळा केली. मी एक मोठं टोपलं घेतलं जे प्लास्टिकच्या, त्या टोपल्यामध्ये मी जो हा छोटा गंज भरून साय काढली होती ती टाकली. काम करत असता आम्ही दोघी जावांनी काही खेटे घेतले नाही आणि काही चुलबुली मस्ती केली नाही असं तर होऊच शकत नाही. सायमध्ये मी अजिबातच पाणी वगैरे टाकलं नाही. जी साय आहे ना ती मस्त 2 मिनिटं फेटून घेतली. त्याचा एकदम गोळा तयार झाला. तो गोळा तयार झाल्यानंतर मस्त थंड पाण्याने 3 वेळ मी ते धुवून घेतलं. ज्या छोट्या टोपामध्ये मी साय गोळा केली होती त्या छोट्या टोपामध्येच मी ते गॅस स्लो करून तूप बनण्यासाठी सोडून दिला. आणि मग लागली होती मला भूक. मी आली पहिला पेटपूजा करायला. हा साहिल माझा भावाचा मुलगा, तो काल रात्री आला. तर आर्यन आणि त्याची इथे चालू होती कैरी खाणं. त्यामध्ये त्यांनी खूप सारं तिखट आणि मीठ टाकलं होतं जे मलाही सहन होत नव्हतं. जेवण करत असताना मी त्यांना तेच विचारत होती की एवढं तिखट तुम्ही कसे खातात. जेवण झाल्यानंतर परत किचनमध्ये आली तर बघितलं इथे आपलं तूप जे आहे ते तयार झालं होतं. पण त्यामध्ये जी खाली भेरी असते ना ते मी पण वाया जाऊ दिली नाही. पहिला तूप गाळणीमधून गाळून घेतलं आणि जी भेरी राहिलेली त्याचं मी पुढे काय केलं ते तुम्हाला दिसेलच. जुनी फक्त माझे व्हिडिओ बघतात, लाईक केलं नाही तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. जाऊ त्यांची पिण्याची बॉटल भरून घेतात कारण त्यांना ड्युटीवर जायचं. एवढं गरम होत होतं ना तेवढ्यात माझे मिस्टर आले. मागून मला हाय हल्लो करतायत. ते घरी आले ना दुपारी की माझ्या चेहऱ्यावरती बिना फेशियल ग्लोच येतो. तेवढ्यात त्यांच्यासोबत बोलत होती आणि हे असं झालं. जी बेरी आहे ती जरा खालून लागली. तुपचा छान स्मेल येतोय. ते तूपच आहे. बेरीचा जो जास्त भाग जळलेला होता ना तुम्ही बाजूला केला आणि जे चांगलं होतं ते मी परत कळीमध्ये टाकलं. त्यामध्ये थोडासा साखर टाकला. आता ना मी याचं करणार होती कलाकंद. जी टेस्ट मार्केटची असते ना कलाकंदची, सेम टू सेम टेस्ट याची झाली आहे. ते कलाकंद मी मुलांना खायला आणलं आणि मला देखील. का पण गरम आहे. ज्यावेळेस मला कोणताही व्हिडिओ वगैरे काही बनवायचं नसतं प्रमोशनचे, तर मी ना मस्त रूममध्ये जाते, AC वगैरे लावते आणि मग आम्ही फुल मस्ती करतो. बिट्टू, मी, बिट्टूचे पप्पा. कारण की थोडा वेळ मुलांना देखील दिला पाहिजे. आता नाही, नंतर करूया मेहंदी रोटा. थांब आता नाही करू असं कर. आता मान येले पापड बोल. हा ये पापड, येले झापड. आता तू अभी मजा आएगा ना भिड़ो. पापड द्या सुमन. हा मी नाही म्हणत पापड दे. झापडे पापड दे. संध्याकाळ झाली होती आणि मला भूक लागली आणि बिट्टूला पण. चला म्हटलं काहीतरी चटपट बनवूया. तर मी ना इथे भेळ बनवली होती. 2 आणि 5 मिनिटात भेळच बनणार होती म्हणून मी भेळच बनवली. संध्याकाळी आर्यन आणि साहिल दोघे बाहेर गेले होते खेळायला. तर आम्ही ना तिघींनीच भेळ खाल्ली. सासूबाई, मी आणि बिट्टू. बॉडी माँ तो माँ, बच्ची भी कोई कम नाही. सही पकड़े हैं. बिट्टू सोबत आम्हाला पण तिच्या बरोबर कार्टून बघावं लागतं. बघा आता आमच्या सासूबाई पण खात कार्टूनच बघत आहेत. काय बॉडी आहे तुझी? काय नाही बॉडी. चल बस खाली गपचूप. बघता संध्याकाळचा स्वयंपाकाचा टायमिंग झाला आणि मग ना 7:30 वाजता घरी चिकन आणलं आणि मटण आणलं. पहिला तर मी चिकन धुवून शिजायला टाकलं, नंतर मटण धुवून घेतलं. चिकन मटण म्हटलं की खूप घाई लागतं कारण की वेगळा मी मसाला काढत असते. चिकनाला वेगळा आणि मटणाला वेगळा. सर्वात मोठं टेन्शन असते ते म्हणजे भाजी बनवल्यानंतर कोणती भाजी चविष्ट झाली. जर का मटण चिकनापेक्षा चांगलं झालं तर मग मला खूप बोलणं ऐकावं लागतात. म्हणून माझं सर्व मन त्या चिकन मटणामध्ये ओतून मी कामाला लागली आहे. त्यावर गरमी काही सुचू देत नाहीये. काम करत असताना घामाचे लोट चाललेत. नंतर सासरे घरी आले तर मुलांसाठी आणि आमच्यासाठी कुल्फी आणल्यात. इकडे मटण, एकीकडे चिकन आणि मध्ये शिजतोय बिचारा भात. सजनरी झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है. न गाड़ी है न घोड़ा है, हमें पैदल ही जाना है.
सजनेरी झूठ मत बोलो. माझं हे बेसुरं गाणं का खुशीमध्ये चालू होतं तर हे खुशी नव्हती बरं का. एक तर ऑलरेडी मला लेट झालेलं, म्हणजे भाजीच लेट आणली, त्यानंतर लाईट गेला, म्हणून मी आता काय करू काही सुचत नव्हतं, म्हणून मग गाणंच म्हणत होती, जेणेकरून जो मला खूप भयंकर असा राग आलेला आहे ना तो दबून जाईल. तो राग माझा इकडे तिकडे फुटेल. त्याआधीच माझे मिस्टर घरी आले, मग मी काय त्यांच्यासोबत गप्पा करत बसली आणि मला कशाचा राग आला ते देखील मी विसरून गेली. हो, एसी लावला होता ना, मला किचनमध्ये खूप गरम होत होतं. बोलत आहे एसी बंद नाही करत मी, चालू ठेवणार. घेतला कशासाठी बंद ठेवायला? एसी मुळे कुछ भी मत बोलो भाई, ऊपर वाले से डरो.